नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 36व्या आणि 37व्या अंकावर एक लेक्चर सिरीज सुरू केलेली होती। 36व्या अंकाचं जे काही टॉपिक वाईज लेक्चर्स आहेत ते पूर्ण झालेले आहेत। सर्व व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत। आजपासून आपण 37व्या अंकाला सुरुवात करतोय। त्याच्यातला पहिला आजचा जो टॉपिक असणार आहे, आपल्या पुस्तकाचा जो काही इंडेक्स पेज आहे त्याच्या क्रमानुसार, तर राजकीय घडामोडी आपण 37व्या अंकावरचा लेक्चर सिरीज चालू करतोय। 37वा अंक त्याच्यामध्ये 1 मार्च ते 10 मे दरम्यानच्या घडामोडीचा समावेश आहे। त्याच्या आधीचा जो अंक होता तो 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यानच्या घडामोडीचा समावेश होता। हे दोन्ही अंक सध्या मार्केटमध्ये आहेत। त्याच्यानंतरचा जो 38वा अंक आलेला आहे तो सुद्धा अवेलेबल झालेला आहे। त्याच्यामध्ये 11 मे ते 31 जुलै 2025 दरम्यानच्या घडामोडीचा समावेश आहे। हे पुस्तक आहे आपला जो 36वा अंक आहे, तेवढेच पेजेस याच्यामध्ये सुद्धा आहेत। तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। सध्या या वर्षातला चालू घडामोडीचा जर विचार केला, म्हणजे 1 डिसेंबर 2024 पासून ते 31 जुलै 2025 पर्यंतचा डेटा तुम्हाला या 3 अंकांमध्ये भेटून जाईल। 36वा, 37वा आणि 38वा अंक, हे तीनही अंक आपले मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। ठीक आहे, हे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत। आपली वेबसाईट आहे सिम्प्लिफाईडची, त्या वेबसाईटवर सुद्धा आपण हे करणार आहे, म्हणजे त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही घरपोच मिळवू शकता। दुसरी महत्वाची अपडेट आहे 38व्या अंकासंदर्भात। बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की इंग्रजीमध्ये आपला अंक यायला पाहिजे, इंग्रजीमध्ये पुस्तक यायला पाहिजे। अनेक दिवसापासून मागणी होती, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून आपण या अंकापासून एक इंग्रजी आवृत्ती सुद्धा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या त्याचं काम चालू आहे, प्रूफ रिडिंग वगैरे चालू आहे। तोही अंक येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाईल। तर 38व्या अंकाची इंग्रजी आवृत्ती सुद्धा येणार आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर आता राजकीय घडामोडीमध्ये हा खूप मोठा टॉपिक नाही, आपलं पुस्तकाची साईजच छोटी आहे आणि त्याच्यातल्या त्यात हा टॉपिक राजकीय घडामोडी थोडासा छोटा आहे। तर या घडामोडीमधली आजची पहिली न्यूज आहे, तेलंगणामध्ये एससी वर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे। म्हणजे शेड्यूल्ड कास्ट किंवा अनुसूचित जातीचं वर्गीकरण लागू करणारं तेलंगणा हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय। त्या संदर्भात न्यूज आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे। तेलंगणा सरकारने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना जारी केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2025 ला त्याचं औचित्य साधून यांनी हा निर्णय घेतला किंवा अधिसूचना काढलेली आहे। त्या कायद्याचं नाव काय आहे? तेलंगणा एससी आरक्षणांचे तर्कसंगतीकरण कायदा 2025 असं नाव आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, तेलंगणा हे एससीचं वर्गीकरण लागू करणारं किंवा शेड्यूल्ड कास्ट या जातीचं वर्गीकरण लागू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे, हे लक्षात घ्या। सरळ प्रश्न आला तर तुम्हाला कोणतं राज्य असं स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तेलंगणा हे पहिलं राज्य ठरलेलं आहे। त्याच्यानंतर अनुसूचित जातींच्या वर्गीकरणासाठी तेलंगणा सरकारने एक आयोग स्थापन केलेला होता। त्यांचं नाव आहे शमीम अख्तर। उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केलेला होता। हे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण करण्यासाठी। तर त्याच्यामध्ये एकूण 59 अनुसूचित जाती असल्याचं तेलंगणामध्ये आढळलेलं आहे। आणि जे काही शिक्षणात 15% आरक्षण त्या अनुसूचित जातीला आहे त्याचं वर्गीकरण करण्याची शिफारस या शमीम अख्तर आयोगाने केलेली होती। आता ते वर्गीकरण कशा स्वरूपाचं आहे थोडक्यात बघूयात। एकूण 3 गट केलेत, 1, 2, 3 असे गट आहेत। त्याच्यामध्ये त्या ज्या 15% आरक्षण आहे त्याची विभागणी आहे 1%, 9% आणि 5% अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी विभाजन केलेलं आहे। पहिल्या गटामध्ये 15 जाती आहेत, त्यांना 1% आरक्षण मिळणार आहे। त्यांची लोकसंख्या जर बघितली तर 3.288% आहे। सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या वंचित जातींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला। दुसऱ्या गटामध्ये एकूण 18 जातीचा समावेश करण्यात आला, त्यांना 9% आरक्षण देण्यात आलेलं आहे। त्यांची लोकसंख्या 62.748% आहे। हे मध्यम लाभार्थी जातींचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला। तिसरा जो गट आहे त्याच्यामध्ये 26 पोट जातींचा समावेश आहे आणि त्यांना 5% आरक्षण देण्यात आलं। त्यांच्या
SC लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा किती होता? 33.963 आणि हे विशेष लाभार्थी ज्या जाती आहेत त्यांचा समावेश या घटकामध्ये केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की हे वर्गीकरण लागू करणारं पहिलं राज्य कुठलं, तर तेलंगणा हे पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर हा आयोग सुद्धा विचारला जाऊ शकतो. शमीम अख्तर, न्यायमूर्ती शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढची सुद्धा महत्वाची न्यूज आहे. भूषण गवई यांचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली आहे. भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. 14 मे 2025 रोजी 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. 50वे सरन्यायाधीश होते VY चंद्रचूड. त्याच्यानंतर 51वे जे सरन्यायाधीश होते ते संजीव खन्ना हे सरन्यायाधीश होते. त्याच्यानंतर आता 52वे जे सरन्यायाधीश ठरलेले आहेत ते भूषण गवई हे ठरलेले आहेत. महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1960 मध्ये अमरावती या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, म्हणजे ते मूळ अमरावतीचे आहेत. न्यायमूर्ती KG बालकृष्णन यांच्यानंतर सरन्यायाधीश पद भूषवणारे ते दुसरे दलित व्यक्ती ठरलेले आहेत. हे काही फॅक्च्युअल त्यांच्या संदर्भात माहिती आहे, विचारली जाऊ शकते. जेव्हा मल्टीलाईन स्वरूपाचा प्रश्न येतो त्याच्यामध्ये असल्या लाईन्स त्या ठिकाणी विचारल्या जातात. नागपूर बार असोसिएशनचे 3रे सदस्य ठरलेले आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. याआधी मोहम्मद हिदायतुल्ला शरद बोबडे हे नागपूर बार असोसिएशनचे सदस्य होते. तर ह्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत. 1960 त्यांचा अमरावती येथे जन्म झाला, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2005 मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली होती आणि 2019 त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश या पदावरती त्यांची नेमणूक करण्यात आली होती. भूषण गवई यांच्या संदर्भात ही एवढी माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. पुढचा आहे वक्फ दुरुस्ती कायदा 2024. त्याचं नाव जर बघितलं तर एकात्मिक वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा 2024 असं लॉंग फॉर्म आहे. त्याचं शॉर्ट फॉर्म उम्मीद अशा स्वरूपाचं सुद्धा होतं. तर उम्मीद कायदा कोणत्या संदर्भात आहे असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सादर केलं होतं. लोकसभेत ते 2 एप्रिलला मंजूर झालं, राज्यसभेत 4 एप्रिलला मंजूर झालेला आहे. लोकसभेतील मतांचा जर विचार केला तर 288 विरुद्ध 232 असं मत पडलेलं आहे आणि राज्यसभेमध्ये 228 विरुद्ध 95 असं मत त्या विधेयकाच्या बाजूने पडलेलं आहे. 4 एप्रिल 2025 त्याला राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली. 1995च्या कायद्यामध्ये सुधारणा करून हे विधेयक आणलेलं आहे, म्हणजे 1995च्या कायद्याची जागा हे विधेयक घेणार आहे. 2024 मध्ये संसदेत सादर करण्यात आलेले हे विधेयक भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं. समितीने जी काही छाननी केलेली आहे त्याच्यानंतर हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं आणि ते आता पारित झालेलं आहे. याच्या जे काही तरतुदी आहेत त्या आपण पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, तिथून वाचून घ्या. काही गोष्टी आपण या ठिकाणी स्किप केल्या आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण आपली मेन जे टार्गेट आहे ते प्रिलिम्स आहे. बऱ्याचशा गोष्टी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतात त्या आपण स्किप करतोय. त्याच्यानंतर पुढची न्यूज महत्वाची आहे. विधेयके प्रलंबित ठेवण्यावरून एक ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा जो न्यूज आहे चालू घडामोडी बरोबरच तुमच्या GSचा सुद्धा दृष्टिकोनातनं म्हणजे पॉलिटी या विषयाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा महत्वाचा आहे. आता केस काय होती तर तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल RN रवी यांच्यामध्ये विधेयक प्रलंबित ठेवण्यावरून भरपूर वाद झालेला आहे. मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. मग सर्वोच्च न्यायालयाने RN रवी यांचं जे काही कृती होती ती बेकायदेशीर ठरवली आणि त्याच्यानंतर त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपतीवर विधेयकासंदर्भात काही कालमर्यादा पहिल्यांदाच निश्चित केलेला आहे. त्यामुळं हे महत्वाचं आहे. राज्याच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच राज्यपालांकरता कालमर्यादा निश्चित केलेली आहे.
प्रकरण काय आहे, कोणत्या राज्याशी संबंधित होतं असं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर कोणत्या प्रकारची कालमर्यादा त्यांनी घातलेली आहे, तर 1 ते 3 महिन्यांमध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे राज्यपालांना, अशा स्वरूपाची कालमर्यादा घातलेली आहे. कलम 200 अंतर्गत जे विधेयक सादर होतं विधिमंडळाअंतर्गत, त्या अंतर्गत 200 अंतर्गत राज्यपालाला काही अधिकार प्राप्त होतात. तर सादर झालेल्या विधेयकावर राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा लागतो. त्यांना स्वेच्छाधिकार वापरता येत नाही असं निरीक्षण सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी नोंदवलेलं आहे. हे महत्वाचं आहे, कोणत्या घटकासंदर्भात कोणती कालमर्यादा घातलेली आहे. आता राज्यपालांना विधेयकाची मंजुरी रोखायची जर असेल किंवा मंत्रिमंडळाची मदत किंवा सल्ल्याने ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ जर राखून ठेवायचं असेल तर कमाल 1 महिना त्याला कालमर्यादा घालण्यात आलेली आहे. जर समजा विधेयक मंजूर रोखून ठेवायचे किंवा राष्ट्रपतीच्या विचारात ते राखून ठेवायचं असेल तर कमाल 1 महिन्यात तो निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची मदत किंवा सल्ल्याविना राज्यपालांना विधेयक रोखून ठेवायचे असल्यास 3 महिन्यामध्ये ते परत पाठवायचं आहे. हे लक्षात घ्या, 3 महिन्यामध्ये परत पाठवावं लागणार आहे. त्याच्यानंतर विधानसभेने फेरविचारानंतर विधेयक मंजुरीसाठी पाठवलं तर 1 महिन्यात मंजुरी देणं आवश्यक आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी परत पाठवलं, परत विधानसभेने ते पारित करून किंवा राज्य विधिमंडळाने पारित करून राज्यपालांकडे पाठवलं तर 1 महिन्यामध्ये त्यांना हा निर्णय घ्यायचे किंवा मंजुरी देणे आवश्यक आहे. अशा स्वरूपाच्या 3 कालमर्यादा त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपतींना सुद्धा पहिल्यांदाच या ठिकाणी विधेयकासंदर्भात हे केलेलं आहे, मर्यादा घातलेली आहे. 3 महिन्यांच्या आत हे प्रकरण जे काही आहे निकाली काढलं जावं असं सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेला आहे. पुढचं त्या संबंधितच एक न्यूज आहे. तामिळनाडू सरकारने 12 एप्रिल 2025 जे काही विधेयक प्रलंबित ठेवलेली होती ती 10 कायदे एकाच दिवशी अधिसूचित केलेले आहेत. आणि कायदेविषयक इतिहासामध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतर होणारे हे पहिलेच विधेयक आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा परिणाम आहे. म्हणजे जे काही आर्यन रवी यांनी प्रलंबित ठेवले होते किंवा कुठल्याही प्रकारची कृती केलेली नव्हती असे एकूण 10 कायदे अधिसूचित केले. आणि पहिल्यांदाच असं घडलंय की कुठल्याही प्रकारची राष्ट्रपतीची किंवा राज्यपालांची संमती नसताना सुद्धा ते विधेयक म्हणजे कायद्यात रूपांतर झालेले विधेयक आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संक्षिप्त राजकीय घडामोडी. ECI नेट नावाचं एक नवीन प्लॅटफॉर्म आपल्या निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे. त्याचा उद्देश आहे निवडणूक सेवा सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने किंवा त्याला ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं. ECI नेट नावाचा एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार असल्याची त्यावेळी घोषणा केली होती. पण आता हे प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे, याची माहिती तुम्हाला 38व्या अंकामध्ये आपल्या भेटून जाईल. ठीक आहे. ज्या गोष्टी आधी घोषणा झाल्या त्याच्यात नंतर कधी बदल होतो किंवा नंतर काही गोष्टी अपडेट होतात त्या आपण पुढच्या आवृत्तीमध्ये देत असतो. तर ECI नेट याची अपडेट जी काय आहे ते पुढच्या याच्यामध्ये आपण दिलेली आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे प्लॅटफॉर्म कोणी सुरू केलं, कशा संबंधित आहे. त्याच्यानंतर नेवा प्रकल्प हा सुद्धा महत्वाचा आहे. दिल्ली विधानसभेमध्ये हा प्रकल्प लागू करण्यात आलेला आहे. त्याचं लॉंग फॉर्म जर बघितलं तर नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन असं नेवाचं लॉंग फॉर्म आहे. आणि या ऍपच्या अंमलबजावणीसाठी संसदीय कार्य मंत्रालयासोबत दिल्ली विधानसभेने करार केलेला आहे. आणि या प्रकल्पाचा स्वीकार करणारी दिल्ली विधानसभा 28वी विधानसभा ठरलेली आहे. आता रिसेंटली पुदुचेरी विधानसभेने सुद्धा याचा स्वीकार केलेला आहे. पुदुचेरी विधानसभा 29वी विधानसभा ठरलेली आहे नेवा नावाचा प्रकल्प किंवा हे ऍप्लिकेशन यूज करणार. ह्याची सुद्धा माहिती आपल्याला 38व्या अंकामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर हा जो प्रकल्प आहे तो जानेवारी 2020 मध्ये सुरू केला. कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? संसदीय कार्य मंत्रालय त्यांनी सुरू केलेला आहे.
हे नोडल मंत्रालय म्हणून काम करतं या प्रकल्पासाठी. त्याच्यानंतर मेघराज 2.0 नावाचा एक क्लाउड स्टोरेज किंवा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा प्लॅटफॉर्म आहे, हे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्वाची दुसरी म्हणजे नेवा हा जो प्रकल्प आहे किंवा जे ऍप्लिकेशन आहे पेपरलेस विधानसभा करण्याचा त्याचा उद्देश आहे. तर पहिल्यांदा कोणत्या राज्यांनी स्वीकारलं तर 2022 मध्ये नागालँड हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन किंवा नेवा लागू करणारं नागालँड पहिलं राज्य ठरलं, हे लक्षात ठेवा. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आहे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे केरळ. केरळ हे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलंय. या ठिकाणी हे एवढंच वाक्य महत्वाचं आहे. जलद गतीने जे केसेस आहेत त्याचा निपटारा करण्यासाठी लोक अदालत स्थापन केलं जातं. ऑनलाईन स्वरूपाचं कायमस्वरूपी परमनंट स्वरूपाचं लोकायुक्त स्थापन करणारं केरळ हे पहिलं राज्य आहे. ही सुद्धा न्यूज महत्वाची आहे. सांकेतिक भाषेमध्ये कामकाज म्हणजे जे काही विधानसभेचे कामकाज आहे सांकेतिक भाषेत प्रसारित करणारं पंजाब हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. हे काही महत्वाचे फॅक्ट आहेत, याच्यावरती वन लाइनर स्वरूपाचेच प्रश्न विचारतात आणि जास्त चान्सेस असे आहेत की जे काही पहिल्यांदाच घडामोडी घडत असतात त्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. तर विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारं पंजाब हे पहिलं राज्य ठरलंय. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलंय. त्याच्यानंतर संसदीय कामकाज मंत्रालयाने खासदारांच्या वेतनामध्ये वाढ केलेली आहे, त्याच्या संदर्भात ही न्यूज आहे. 1 एप्रिल 2023 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हे वेतन भत्ते किंवा निवृत्ती वेतन आहे ते लागू होणार आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 24% वाढ करण्यात आली. आधी वेतन होतं खासदारांचं म्हणजे लोकसभेतील असतील किंवा राज्यसभेतील असतील त्या दोन्ही खासदारांना हे वेतन प्रणाली लागू आहे. सुरुवातीचं वेतन होतं 1 लाख रुपये, ते आता 1.24 लाख रुपये वेतन करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला हे त्यांना वेतन भेटतं. त्याच्यानंतर दैनिक भत्ता एक असतो, तो पहिलं 2000 रुपये भेटायचा, ते आता 2500 रुपये केलेला आहे. ठीक आहे, दैनिक वेतन 2000 वरून 2500 रुपये केलेलं आहे. आणि जे काही माजी खासदारांना पेन्शन मिळतं ते आधी 25,000 रुपये होतं, ते आता 31,000 रुपये प्रति महिना माजी खासदारांना पेन्शन मिळणार आहे. आणि 5 वर्षापेक्षा जास्त काळ सेवेसाठी एक अतिरिक्त पेन्शन दिलं जातं. ते अतिरिक्त जे 2000 रुपये होतं ते वाढून 2500 रुपये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, याच्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय वेतन किती होतं, 1 लाख होतं ते 1.24 लाख करण्यात आलं. जो दैनिक भत्ता 2000 होता तो 2500 रुपये करण्यात आला. पेन्शन जे 25,000 होतं ते 31,000 रुपये करण्यात आलं. आणि अतिरिक्त पेन्शन जे 5 वर्षापेक्षा जास्त काळ पदभार स्वीकारलेला असेल तर अतिरिक्त पेन्शन 2000 वर 2500 रुपये करण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज पण तेवढीच महत्वाची आहे. पंजाब विधानसभा हे स्वतःचं सर्च इंजिन सुरू करणारी पहिली विधानसभा ठरलेली आहे. 1947 पासून आतापर्यंत पंजाब विधानसभेतील वादविवाद कार्यवाही पाहण्यासाठी पंजाब विधानसभेने आपले सर्च इंजिन सुरू केलेले आहे. आणि यासह पंजाब विधानसभा स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा ठरलेली आहे. याच ठिकाणी पंजाबचं बघितलंय आपण, विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारं सुद्धा पंजाब पहिलं ठरलेलं आहे. आणि स्वतःचं सर्च इंजिन सुरू करणारं सुद्धा विधानसभा पहिली विधानसभा ठरलेली आहे. पुढे एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. पंचायत राज मंत्रालयाद्वारे 5 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत मॉडेल वुमन फ्रेंडली ग्रामपंचायत हा उपक्रम सुरू केलेला आहे. कोणी सुरू केला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला तर पंचायत राज मंत्रालयाने सुरू केला असं लक्षात ठेवा. तळागाळातील महिलांचा सहभाग, सुरक्षितता आणि नेतृत्व वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेला हा लिंग समावेशक प्रशासन उपक्रम आहे. जम्मू काश्मीर विधानसभा संदर्भात पुढची न्यूज आहे. दरवर्षी विधानसभा सदस्याला 3 कोटी रुपये देण्याचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. जम्मू काश्मीर सरकारने मतदारसंघ विकास निधी
योजनेअंतर्गत प्रत्येक विधानसभा सदस्याला दरवर्षी 3 कोटी रुपये वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या विधानसभेद्वारे हा निर्णय घेण्यात आला, तर जम्मू काश्मीर विधानसभेने घेतलेला आहे. किती कोटी रुपये? 3 कोटी रुपये वाटप करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, अशा स्वरूपाचा एक छोटासा टॉपिक होता राजकीय घडामोडीवरती, तो आता संपलेला आहे. पुढचा आपला जो टॉपिक असणार आहे तो आर्थिक घडामोडीचा टॉपिक असणार आहे. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची अपडेट आहे, जे आता कंबाईन ग्रुप सी ची मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत किंवा राज्यसेवा प्रिलिमची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी पर्यावरण सिम्प्लिफाईड पर्यावरण नावाचं एक नोट्स टाईप छोटंसं पुस्तक आपण काढलेलं आहे. मार्केटमध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे. तुम्ही जर घेतला नसाल तर एकदा नक्की घेऊन बघा, कारण सगळी अपडेटेड माहिती मे 2025 पर्यंतची सगळी अपडेटेड माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. सगळ्या संकल्पना पर्यावरणाच्या आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि जे काही पर्यावरणाशी संबंधित चालू घडामोडी असतील त्या सुद्धा एक छोट्याशा टॉपिकमध्ये शेवटी आपण दिलेल्या आहेत. तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला आणि कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सला पण हा विषय आलेला आहे, त्याच्यामध्ये हा फायद्याचा आहे. तसेच इतर जे काही स्पर्धा परीक्षा असतील, हे सगळ्याच स्पर्धा परीक्षेला उपयोगी ठरणारं महाराष्ट्राचं भूगोल नावाचं एक आपण पुस्तक काढलेलं आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे मॅप आणि इन्फोग्राफिक्सच्या स्वरूपात आपण त्याची मांडणी केलेली आहे, प्लस त्याच्यात PYQ चा सुद्धा समावेश केलेला आहे. यामध्ये सुद्धा काही अपडेटेड गोष्टी असतील त्या अपडेट करून दिलेल्या आहेत. हे सुद्धा पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे आर्थिक घडामोडी. ठीक आहे, थँक्यू.